विटा येथे श्री जय हनुमान स्टील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू। विटा तालुका खानापूर येथे आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास जय हनुमान फर्निचरच्या दुकानाला झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले व धुराचे लोट दुकानात पसरले। या दुर्घटनेमुळे 2 वर्षाच्या चिमुकलीसह 4 जणांचा मृत्यू झालाय। विष्णू पांडुरंग जोशी वय वर्ष 44, सुनंदा विष्णू जोशी वय वर्ष 40, प्रियंका योगेश इंगळे वय वर्ष 25, सृष्टी योगेश इंगळे वय वर्ष 2 यांचा समावेश आहे। विष्णू जोशी हे आपल्या कुटुंबासमवेत इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होते। वरच्या मजल्यावरून खाली येण्यास खाली असलेल्या दुकानातून यावे लागत होते। खाली असलेल्या दुकानात आगीचे लोळ धूर याच्यामुळे त्यांना बाहेर पडणे अशक्य होते। त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विष्णू पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल हिरडीकर, संभाजी मराठी तसेच रामचंद्र खोत, चंद्रचूड साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली। अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन वेगाने पार पडले आहे। या घटनेमुळे विटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रशासनाकडून घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत। केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले।